नमस्कार. नमस्कार. आज आपण हिंगणा तालुका जामनेर जिल्हा जळगाव या गावामध्ये आलेलो आहोत. आपल्याकडे परंपरागत जामनेर जिल्ह्यामध्ये केळी ही लागवड केली जाते. गोपाल पाटील हे जे शेतकरी आहेत हे अतिशय म्हणजे त्यांच्या अगदी बालपणापासून केळी लागवड करतात आहे. प्रचंड अनुभव आहे आणि सर्वसाधारण या ठिकाणी त्यांची 100 ते 125 एकर शेती आहे आणि त्यापैकी साधारणपणे 40 एकर ही शेती करत असतात. 40 एकर मध्ये त्यांची केळी असते. आता या ठिकाणी खास करून या हिंगणा गावाचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी डोंगर माथ्याच्या पायथ्याशी असलेलं हे गाव आहे आणि इथली जमीन जी आहे ही अगदी मुरुम असलेली जमीन आहे आणि ह्या मुरुम असलेल्या जमिनीमध्ये सुद्धा ते अतिशय उत्कृष्ट अशी केळीची रास घेतात ते. तर आपण त्यांचे अनुभव आज जे आहे हे जाणून घेण्यासाठी खास त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार नमस्कार. गोपाल भाऊ. नमस्कार नितीन पाटीलजी. नमस्कार. नमस्ते सर. गोपाल भाऊ, मला एक सांगा की आपण आज केळीची लागवड या ठिकाणी केलेली आहे, तर किती एकर केळीची लागवड या ठिकाणी आहे आपली? हे 12 एकरचा प्लॉट आहे. हा 12 एकरचा प्लॉट आहे आणि ह्या 12 एकराचं जे अंतर आहे तुम्ही ठेवलेलं केळीचं किती बाय किती आहे? 5x5. सांगा. आपण ठिबक जे आहे हे ठिबक बिगर केळी लावतच नाही, बरोबर? आता ह्या वेळेस तुम्ही ठिबक मध्ये बदल केलेला आहे, तर अगोदर कसं आणि कोणतं ठिबक करत होता आणि आता काय बदल केलेला आहे तुम्ही? अगोदर तर मायक्रोट्यूब करत होते आम्ही. अच्छा. त्याच्यानंतर इनलाईन आली. ओके. इनलाईन मध्ये बी 4 लिटर नाही, ते डिप्परवाले आले मायक्रोट्यूब नंतर. ऑनलाईन. हा, ड्रिप 4 लिटर वाला, 6 लिटर वाला, 8 लिटर वाला केली. नंतर मग ही इनलाईन आली. त्याच्यात 4 लिटर वालाच घ्या, फोर्स करायचे ते 4 लिटर वाला घ्या. नंतर तंत्रज्ञानवाले यायला लागले. मग ते आता 2/2.3 निघालाय तुमचं नेटाफिमचं. आता याच्यात तुम्ही अजून सुधारणा केली. 1 लिटर 1 फूट ते निवड केली आहे मी आता यावेळेस पाण्याच्या बचतसाठी. आणि हलकी जमीन आहे बा, आणि उंच आहे, लॅटरल लांब मिळते, लेंथ, डोंगराळ जमीन आहे. सबमेन खोदायला सुद्धा JCB वाला नाही म्हणतो इथं, एवढी हलकी जमीन. एवढी हलकी जमीन. मुरुम आहे पूर्ण. हा, त्याच्यासाठी मग मी लेंथ जेवढ्या सबमेना कमी होतील त्या हिशोबाने मी लेंथ लांबेल बा. 1 साईड उतार 1 साईड असल्यामुळे 1 साईडच केलं मी पूर्ण. म्हणजे या ठिकाणी तुम्ही अगोदर 4 लिटर पर्यंत डिस्चार्जचे ड्रिपर वापरत होतात. आता तुम्ही डिस्चार्ज 1 फुटावरती 1 लिटर घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे पाण्याची बचत होते आहे आणि ड्रिपरची म्हणजे ठिबकच्या नळीची लांबी सुद्धा तुमची वाढलेली आहे. पाईप खर्च कमी झाला आहे माझा त्याच्यामध्ये. अच्छा. पाईपाचा पण खर्च कमी झाला. पाईपचा खर्च कमी, वॉलचा खर्च कमी. म्हणजे वॉलची संख्या तुमची कमी झाली. ऑपरेटिंगलाही तुम्हाला ऑपरेटिंगला सोपं झालेलं आहे. एका ठिकाणी वाल ठेवून दिला तरी सेंट्रलाइज केलं या ठिकाणी. हा. बरं, निसवाड जी आहे तुमची या ठिकाणी ही एकसारखी केळी दिसते आहे, तर निसवाड मध्ये सुद्धा काही फरक जाणवला का? निसवड एका आठवड्यात पूर्ण बाग. फेब्रुवारीची लागवड आहे, 15 फेब्रुवारीची लागवड असून सुद्धा ती 6 महिन्यात 6.5 महिन्यात पूर्ण एक 1 टाइमनी सोडून गेली यावेळेस. म्हणजे 1 फुटाच्या 1 लिटरचा जो ड्रिपर आहे त्याच्यामुळे निसवाड मध्ये सुद्धा तुम्हाला तो 1 टाइम आलेला जाणवतो आहे, जे एरवी नव्हतं. बरं, तुम्ही खूप पूर्वीपासून म्हणजे मागच्या जवळपास एक दशकापासून म्हणजे 10 वर्षापासून साधारणपणे नेटाफेमचं ठिबक घेतात. नाही, 25 वर्षापासून 25 वर्षापासून. तर नेटाफेमचंच ठिबक का वापरतात? नेटाफेमची क्वालिटी आणि विक्री पश्चात सेवा मिळते. अच्छा. आणि डिस्चार्ज म्हणजे डिस्चार्ज, पहिल्या डिप्परला तेच डिस्चार्ज मिळेल, शेवटच्या डिप्परला तोच डिस्चार्ज मिळेल. नाही तर बहुतेकांच्या बागा काय असतात, सबमेन जवळ उंच आणि एन कॅप जवळ बुटक्या होऊन जात. आमचं तुम्ही 1 स्लोपच बाग दिसेल. ही परिस्थिती नेटाफेमची आहे. व्हेरिएशन नाही, म्हणून डिस्चार्ज मध्ये व्हेरिएशन नाही.
म्हणून तुम्ही नेटाफेमला म्हणून मी नेटाफेम 25 वर्षापासून मी बदल केला नाही. अगोदर जे बी होत मला अजून एक विचारायचं होतं की या ठिकाणी उंच सकल जमीन आहे तुमची, तर त्या संदर्भात याला तर याला सरकार सुद्धा घाबरतं. म्हणजे आम्हाला शेतसारा सुद्धा नाही या जमिनीत. शेतसारा माप आहे. दोन रुपये आकाराची जमीन आहे माझी. हे पडीत मध्ये पण इथं हा 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 त्याला मला शेतसारा सुद्धा म्हणजे पोट government खराब माप आहे. हा, पोट खराब government म्हणून शेतसारा नोंद माप आहे. जमीन आहे माझी. म्हणजे तुम्ही पोट खराब नोंदीच्या जमिनीमध्ये हा, अशी हा. उत्कृष्ट केळी घेतात आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एका फुटावर हा, 1 लिटरची एका फुटावर नळी एक आणि नेटा. नेटाफेमची सर्व्हिस. वा. बरं, मला एक अजून आपली जी इतर जी शेतकरी मंडळी आहे त्यांना तुम्ही तुमच्या माध्यमातून काय मी मेसेज भरपूर यांना प्रोत्साहित करतोय. त्यामुळे आता जवळजवळ 8 ते 10 शेतकरी माझ्यासोबत जुळले हिंगण्या गावातून तरी नेटाफेमच्या बागेत. धन्यवाद. आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. तर मी नेटाफेमच्या वतीने आणि शरद ॲग्रोच्या वतीने मी आपले आभार मानतो. धन्यवाद. मी पण तुमचे आभार मानतो. तुमचा अमूल्य वेळ माझ्या शेतीसाठी, माझ्या शेतीला तुमचे पाय लागले त्याच्याबद्दल मी तुमचे पण खूप खूप धन्यवाद मानतो. नमस्कार. नमस्कार.